महाराष्ट्राच्या निवडणुकीवरून नांदेडमध्ये रेवंत रेड्डी आणि अशोक चव्हाणांमध्ये झुंपली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज नांदेड जिल्ह्यामधल्या भोकरमध्ये सभा घेतली। त्यांनी अशोक चव्हाणांवरती गद्दार आणि धोकेबाज अशी टीका केली आहे। तर रेवंत रेड्डी यांच्याकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची गरज नाही असं म्हणत अशोक चव्हाण यांनी रेड्डी यांच्यावर पलटवार केला। मैं पूछना चाहता हूं ये भोकर के जनता से, अगर कहीं बाहर गए आप लोग, आप कहां से आए बोले तो आप भोकर से या नहीं तो नांदेड़ क्षेत्र से आया बोले तो आपके नेता कौन है? अशोक चव्हाण। ऐसा कुछ बात आए तो आप सर झुकना पड़ता। आज धोखेबाजों का, गद्दारों का अड्डा बनाने के लिए ये लोग कोशिश कर रहे हैं। ये दुखी की बात है। इसीलिए इस क्षेत्र से ये गद्दारों को सबक सिखाना है। रेवंत रेड्डी कडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही। रेवंत रेड्डीचा इतिहास कदाचित नांदेडवासियांना माहीत नसेल, पण मला जरूर माहिती आहे। एकेकाळी RSSचे काम पार्श्वभूमी असलेले आणि नंतर चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर दगा देऊन नंतर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेले रेवंत रेड्डी यांनी आम्हाला पक्षनिष्ठा ठेवण्याची गरज नाही। आधी आपली पार्श्वभूमी त्यांनी तपासावी, नंतर नांदेडच्या लोकांची दिशाभूल करावी असं मला सांगणं आहे।